जेंट झाले का? भाजपा के प्रमुख पक्ष के पद पे थे और आज कांग्रेस में शामिल हुए और उम्मीदवारी दाखिल करी, क्या लगता है आपको? देखो, अब तो पूरी उम्मीद से लोगों की, जनता की सेवा करके आ रहे हैं। पक्ष के लिए भी हमने रात दिन काम किया, लेकिन पक्ष ने हमें एन टेम्पररी धोखा दिया है। और मैं फादरवाड़ी की महिला मोर्चा शहराध्यक्ष होने के नाते भी मुझे टिकट नहीं दिए गए और ऐसे व्यक्ति को टिकट दिया जा रहा है जो गुनहगार के काम कर रहे हैं, जो पैसे वाले ऐसे व्यक्ति को टिकट दिया जा रहा है और हमें टिकट नहीं दिया जा रहा है। और हम रात दिन काम कर रहे हैं पक्ष के, लेकिन फिर भी हमें नहीं दिया। 2-4 दिन में देते ऐसा बोल के हमें रोका गया है। अब मैं सभी पक्ष वालों से यही विनती करती हूँ कि जो निष्ठा से कार्यकर्ता काम कर रहे हैं, ऐसे व्यक्ति को उम्मीदवारी दो, जो व्यक्तिगत से काम कर रहे हैं, जनता की सेवा कर रहे हैं, ऐसे व्यक्ति को टिकट नहीं दिया जा रहा, दूसरों को टिकट जा रहा है तो बहुत दर्द होता है, बहुत दुख होता है कि हम रात दिन पक्ष के काम करके भी हमें टिकट नहीं दिया गया। और जो पक्ष कार्यकर्ता का नहीं हो सका तो सोचिए जनता का क्या होगा। हमने राष्ट्रीय कांग्रेस पर प्रवेश किया है और हम वहाँ से वार्ड नंबर 15 से मैं लड़ रही हूँ, उम्मीदवार हूँ। आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता। या शेवटच्या दिवशी आम्ही पहिल्या सुरू आमच्या हजरत खाजा शेख मसूद किरमानी दर्गेवर जाऊन चादर चढविली, नारळ फोडला आणि आमचा शुभारंभ तिथून सुरू झाला। आज आमच्याबरोबर आमचे नगरसेवक, भावी नगरसेवक आमच्याबरोबर 20 होते। 20 नगरसेवकांनी आम्ही आज AB फॉर्म सहित आम्ही फॉर्म भरलेत आणि आमच्या रॅलीमध्ये, बिन पैशाच्या रॅलीमध्ये कमीत कमी 1001 लोक होते, परंतु पैशावाल्याच्या रॅलीमध्ये 2000 लोक होते। कारण पैशाचा जोर सध्या लय वाढणार आहे। पैशाच्या जोरवर जर कुणी मतदान करत असेल तर त्यांनी मतदान आपलं विकलं म्हणजे आपले आई बाप विकले अशासारखाचा असा प्रश्न आम्ही मांडतोय। परंतु आज आमच्या अंबेजोगाई शहराचे लोक आमचे जे आहेत, आमची जनता सुजाण आहे। आमच्या जनतेच्या सुजाणमुळे दोन्ही बी पापा मोदी असो किंवा काकाजी असो हे निश्चितच पराभूत होणारे मी गवाही देतो। निवडणुकीतील आपले कोणते मुद्दे असतील? निवडणुकीतील मुद्दे माझे तुमच्या समोर येतीलच। त्या मुद्द्यामध्ये सगळ्याहून पहिला मुद्दा माझा घरपट्टी माफ, नलपट्टी माफ, याच्यात लाईट ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी लाईट बिल आम्ही त्यांना पोलं राहून त्या गल्लीत आम्ही लाईटी लावून त्यांना रोशनी करून देऊ। तसेच आमच्या टेम्पररी जे आमचे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना आम्ही स्थायिक करून त्यांचा रोजगार कमी करून त्यांना शासनाकडून पगार आम्ही चालू करू आणि ते स्थायिक करू, त्यांना ही आम्ही कधीही होऊ देणार नाही। आणि अशा प्रकारे आमच्या ज्या कुणी बी आमच्या आड येत असेल किंवा आमच्या कर्मचाऱ्यांच्या आड येत असेल, आम्ही त्यांना कधी बी आम्ही सहन करणार नाही। आम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांना जे आज रोजंदारी 1000, 2000, 10000, 5000 रोज काम करतात, आमच्या नगरपालिकेतल्या त्या सगळ्या नगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांना आम्ही परमनंट करून त्यांना आम्ही त्यांच्या लेकरा बाळांचा आशीर्वाद घेऊ। आज नगरपालिका निवडणुकीमध्ये शेवटचा दिवस होता फॉर्म भरण्यासाठी। त्या संदर्भाने आम्ही वर किरमानी बाबांच्या दर्ग्यावर जाऊन चादर चढून तिथं भव्य रॅली काढून अंबाजोगाई शहरातील नगरपरिषदेच्या इमारतीत आज सर्वांचे फॉर्म भरलेले आहेत आणि अतिशय उत्साहात आम्ही ही रॅली काढून आज या निवडणुकीचे फॉर्म भरून आम्ही आता प्रचाराला सुरुवात केलेली आहे। आणि आम्हाला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये आमचा काँग्रेस पक्ष आणि त्यांनी दिलेले सर्व उमेदवार हे प्रचंड भरघोस मतांनी विजयी होणार आहेत। अंबाजोगाईतील सर्व नागरिकांना आम्ही पक्षातर्फे आवाहन करतो की त्यांनी कुठल्याही भूलथापांना बळी न पडता, कुठल्याही पैशाच्या आमिषाला बळी न पडता प्रामाणिक उमेदवारांना आणि आसिफबाबांच्या पाठीमागे आशीर्वाद रूपी आपलं मतदान देऊन सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या एवढं आम्ही आवाहन करतो। अंबाजोगाई शहरात गेल्या अनेक वर्षापासून पंजा चिन्ह मतदारासमोर जात आहे, काय वाटते तुम्हाला?
सर्वात महत्त्वाची आणि सर्वात आनंदाची आमच्यासाठी बाब हीच आहे की अंबाजोगाई शहरातील जी ही निवडणूक होत आहे नगरपालिकेतली, त्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही खूप प्रतीक्षेनंतर पंजा चिन्हावर लढत आहोत आणि आमच्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. आणि याच आनंदाची बाब असल्यामुळे, याच गोष्टीमुळे आमचे सर्व कार्यकर्ते, सर्व काँग्रेसप्रेमी नागरिक प्रचंड खुश आहेत आणि याचा परिणाम 100% अंबाजोगाईच्या या नगरपालिकेत निवडणुकीत दिसणार आहे. आपण कालपर्यंत भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदावर होतात आणि आज काँग्रेस पक्षाकडून आपण उमेदवारी दाखल केली, काय वाटते आपल्याला? आणि मी रात्रदिवस भारतीय जनताचा काम केलेलं आहे. मी भाजपचा अल्पसंख्याक शहराध्यक्ष 10 वर्षांनी मी आहे. सध्या मी रात्रदिवस काम करून बी मला पक्षाने डावडून उमेदवारी दिलेली नाही. काल परवा 2-4 दिवसांनी थर्ड पार्टी येऊन म्हणते मला नगरसेवक उमेदवारी द्या, त्यांना देऊन टाकले. मला न्याय भेटला नाही. त्या हिशोबाने मी काँग्रेस पक्षाला बाबाला भेटून मी काँग्रेस पक्ष आज प्रवेश केलेला आहे. आज मी उमेदवारी दाखल केलेली आहे नगरसेवकला, वार्ड नंबर 11 गौडीपुरा. धन्यवाद. नमस्कार, मी सातपुते विकास शिवाजीराव, प्रभाग क्रमांक 10 मधून गुरुवारपेठ अंबाजोगाई या भागातून नगरसेवक या पदाची उमेदवारी लढत आहे. आज लोकशाही पद्धतीनं, भारतीय लोकशाही पद्धतीनं या ठिकाणी भारतीय काँग्रेस पक्षातर्फे आम्ही 20 उमेदवार आणि आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असफुद्दीन खतीब यांच्यासोबत आज उमेदवारी अर्ज दाखल केला. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्या अनुषंगाने आम्ही संपूर्ण प्रक्रिया लोकशाही पद्धतीनं या ठिकाणी आयोजित करून भारतीय निवडणूक आयोग यांच्या मार्फत जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकडे आमचा फॉर्म AB फॉर्मसोबत संपूर्ण उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. मी माझ्या प्रभागामधून निवडणूक लढण्यासाठी का इच्छुक झालो याच्या पाठीमागची बरेच कारणं आहेत. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जोपर्यंत सुशिक्षित लोक राजकीय क्षेत्रामध्ये येणार नाही तोपर्यंत जनसामान्य लोकांचा विकास होणार नाही. आणि म्हणूनच मी अंबाजोगाईच्या एका प्रतिष्ठित शाळेमध्ये शिक्षकीय पदावर गेल्या 12 वर्षापासून कार्यरत आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जोपर्यंत तुमच्या पोटाचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत तुम्ही राजकारणात येऊ नका. कारण उपाशी पोटी आलेला व्यक्ती राजकारणामध्ये लाचार होतो आणि पक्षापुढे लाचार झाल्यानंतर ते सांगत तसं चुकीचे कामं करतो. पण मी माझ्या पोटाचा प्रश्न मिटवलेला आहे. एका प्रतिष्ठित शाळेवर शिक्षक असल्यामुळं महिन्याला मला 80,000 रुपये पगार आहे आणि केवळ माझ्या प्रभागातील लोकांच्या विकासात्मक कामासाठीच मी निवडणुकीमध्ये येत आहे. गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी प्रस्थापित पक्षानं वेगवेगळ्या प्रकारचं मताधिक्य केलं. यांना केवळ मुस्लिम आणि दलितांचे वोटिंग चालतात, पण मुस्लिम किंवा दलितांचं नेतृत्व हे झुगारतात आणि म्हणून हे मुस्लिम आणि दलितांना अलिप्त ठेवून फक्त त्यांचा मतांचा वापर करतात. म्हणूनच या ठिकाणी मी केवळ विकासात्मक मुद्द्यासाठी उमेदवारी लढत आहे. म्हणतात, कोणतीही पोळी एका बाजूने शेकली तर ती करपते, तिला पलटण्याची वेळ असते. कारण पोळी करपली तर ती खाण्यायोग्य राहत नाही. म्हणून सत्तेमध्ये सुद्धा परिवर्तन करायचं आहे. परिवर्तनाचा भाग आहे जनसामान्य लोकांच्या विकासात्मकून ज्यांनी ज्या पक्षावर गेलं 20 वर्षापासून राज्य केलं ते आज तेच पक्ष सोडून इतरत्र जात आहेत. पण आज सुद्धा आम्ही भारतीय काँग्रेसचा पंजा घेऊन ही उमेदवारी लढत आहेत. विकासात्मक मुद्द्यावर आहेत. माझ्या प्रभागामध्ये असणाऱ्या महिलांसाठी सार्वजनिक शौचालय, अंबाजोगाईमध्ये कोणत्याही ठिकाणी बघा महिलांसाठी एकही मुतारी नाही. महिलांची मोठी कुचंबना होते. कोणत्या प्रकारे कोणत्या प्रभागामध्ये सार्वजनिक शौचालयाची सोय नाही, त्याची हमी नाही. म्हणून मी माझ्या प्रभागामध्ये सर्वात प्रथम महिलांसाठी स्वच्छ आणि निर्मळ असे स्वच्छतागृह निर्माण करणार आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी असणारे सभागृह निर्माण करणार आहे. माझ्या भागातील प्रभागामध्ये असणारे गोरगरीब दलित त्यांच्यासाठी घरकुलाची योजना करणार आहे. गेल्या 25 वर्षापासून त्यांनी बालेकिल्ला म्हणून माझ्या भागामध्ये निवडणूक लढवली. आज एकही घरकुल माझ्या नगरामध्ये मंजूर नाही. याच्या पाठीमागचे कारण शोधून ते विकासात्मक लढा देण्यासाठी या सभागृहामध्ये यायचं आहे. त्यासोबत शैक्षणिक दृष्टिकोनातून जोपर्यंत शिक्षणातून आपली प्रगती होणार नाही, म्हणून मी माझ्या प्रभागामध्ये शिक्षणाच्या एज्युकेशनातून स्पर्धात्मक मार्गदर्शन केंद्र, मोफत मार्गदर्शन केंद्र करून माझ्या नगरातील क्लास 3, क्लास 4, क्लास 1 मध्ये प्रत्येक विद्यार्थी गेला पाहिजे, हा माझा उद्देश आहे. म्हणून मी निवडणुकीमध्ये येत आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिन तो गुरगुरल्याशिवाय नाही. बाबासाहेब सांगतात, शिक्षणातून तुमची प्रगती साधता येईल. मी एज्युकेटेड झालो, मी माझी फॅमिली एज्युकेटेड केली. माझ्या नगरातील अनेक विद्यार्थी आज इंजिनियर, डॉक्टर या पदावर कार्य करत आहेत आणि म्हणूनच म्हणत आहेत की सर तुम्ही नागरिकशास्त्र विषय शिकवलेला आहे म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहात. मी शिकवलेले विद्यार्थी 100 विद्यार्थी आज वोटर आहेत आणि तेवढ्याच पालकांना जोराने ताकदीनिशी मी माझा विजयाचा गुलाल निश्चित करत आहे. मुलांसाठी, लहान बालकांसाठी उद्यानाची सोय नाही. गेली कित्येक वर्षापासून या ठिकाणी कोट्यावधी रुपयाचा निधी येतो. म्हणून
सार्वजनिक ठिकाणी व्यायामशाळा नाही, प्रत्येक भागामध्ये प्रौढांसाठी, मनोरंजनासाठी, आरोग्यासाठी या सगळ्या सेवा सुविधा पाहिजे. गेल्या 9 वर्षापासून पाहत आहात, गेल्या 4 वर्षापासून प्रशासक आहे. प्रशासक असल्यामुळे कोणताही माजी नगरसेवक वार्डामध्ये फिरला नाही आणि कसल्या प्रकारचे विकासात्मक कामं केलेले नाहीत आणि त्यामुळे जनतेला वेठीस धरल्यामुळे ही वेळ आज आलेली आहे. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी नगरसेवक ह्या अर्थाच आहे, लोकांचे प्रतिनिधी, लोकांच्या अडीअडचणी मांडण्यासाठी ते सभागृहात येत असतात, पण या ठिकाणी लोकांच्या समस्या बाजूला आहेत आणि स्वतःचाच विकास करत आहेत. म्हणून अशा येणाऱ्या लबाड लोकांना, उमेदवारांना पाडून निश्चित स्वरूपामध्ये काम करणाऱ्या उमेदवारांना तुम्ही साथ द्या. माझ्या नावातच विकास आहे, विकासाला साथ द्या. विकासात्मक प्रश्न मांडण्यासाठीच मला नगर परिषदेच्या सभागृहामध्ये यायचं आहे. आज आमच्या संपूर्ण पार्टीसोबत आम्ही अनुषंगाने भारतीय काँग्रेस पार्टीतर्फे पुन्हा एकदा अंबेजोगाईमध्ये पंजा हे चिन्ह चालणार आहे आणि पंजामुळे संपूर्ण आमचे जेवढे नगरसेवक आहेत मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत. म्हणून पुन्हा एकदा काँग्रेस पक्षातर्फे नियोजित आयोजित या बैठकीमध्ये सर्वांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. या ठिकाणी मी जय भीम, जय शिवराय आणि सबको यहाँ बताना मैं समझता हूँ कि इंशाअल्लाह सभी जन यहाँ पर आए हैं, सभी जन हम यहाँ पर लड़ने वाले हैं और सभी जन जीत कर आने वाले हैं. इसलिए बाबा खतीब के साथ जो रहेगा वही विजय के चुनाव पर पड़ताव करेगा. इसलिए सबका साथ सबका विकास ये यहाँ पर का नारा है. काँग्रेस जय. जनसामान्य लोकांपर्यंत आज सुद्धा प्रौढ व्यक्तींसोबत निराधाराच्या योजना चालू करणारी ही योजना आहे. गेल्या 75 वर्षापर्यंतचा हा इतिहास आहे आणि हाच इतिहास पुन्हा आपल्याला उजवायचा आहे, भविष्यामध्ये वाटचाल करायची आहे. म्हणून काँग्रेस पक्षातर्फे मी स्वतः उमेदवार आहे. प्रचंड संपूर्ण अंबाजोगाईतील मतदार बंधू भगिनींना विनंती करतो, काँग्रेस पक्षातील जेवढे काही उमेदवार ज्या ज्या प्रभागात आहेत नगराध्यक्षपदाचे, तिन्ही पॅनल टू पॅनल, तिन्ही पंजे आपल्याला या ठिकाणी मतदान करायचं आहे आणि अतिशय मोठ्या मताधिकाने आम्हाला विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन जा ही सर्व बंधूंना मी नम्र विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय शिवराय. नमस्कार माझा सर्वांना. मी उषा चव्हाण, वार्ड क्रमांक 14 मधून मी उभा आहे. लालनगर, क्रांतीनगर, आकाशनगर या ठिकाणून आणि काँग्रेस पक्षाने मला तिकीट दिलेलं आहे. माझं कर्तृत्व, माझं कार्य बघून आणि लोकांसाठी जो लढा उभा करते ते बघून बाबा खतीब यांनी मला काँग्रेस पक्षातून तिकीट दिलेलं आहे. आणि मी राहते मंगळवारपेठमध्ये, पण मंगळवारपेठमध्ये राहत असताना मी क्रांतीनगरच का निवडलं, तिथंच मला तिकीट का दिलं गेलं, कारण तेथील ज्या माझ्या महिला आहेत त्या रोजगाराला जातात, रोज कामाला जातात आणि त्या माझ्या वार्डामध्ये ज्या ठिकाणी मी उभा आहे तिथं शिक्षणाचं कसलंही पेरणी नाही. माझ्या आया बहिणी रोजगाराला जातात, कामाला जातात, लेकरं वनवन भटकतात तिथं. त्यामुळे मला त्या वार्डातून उभं राहायचं आहे आणि तेथील महिलांना मला मतदानाचा जो हक्क आहे हा कसा मिळवायचा तो त्यांना सांगायचा आहे. कारण हे आता विक्री करणारे, हे विकत घेणारे लोक बरेच येतील. तो पैसा आपलाच आहे, यांच्याकडून तो आपला पैसा घ्यायचा, परंतु बाबासाहेबांनी जो अधिकार आणि जे स्वातंत्र्य आणि जे संविधान दिलेलं आहे त्या एक मताचा अधिकार आपल्याला कळणं फार महत्त्वाचं असतं. एक मत म्हणजे आपलं हे 5 वर्षाचं आयुष्य बदलणार आहे. त्याच्यामुळं मत देत असताना आपल्यासाठी जो लढेल, आपल्यासाठी जो काम करतोय त्या व्यक्तीला हे मत दिलं आपण पाहिजे. आणि म्हणूनच काँग्रेस पक्षामध्ये येण्याचं कारणच माझं ते आहे, कारण बाबा खतीब जे आहेत हे सर्वांना भेटतात, सर्वांचे कामं करतात आणि एक माणसामध्ये बसून त्यांचं ते एक कार्य आहे. त्यांचं काय चला लांबून नमस्कार केला निघालं असं नाही. सर्वसामान्य जनता येते, त्यांच्याजवळ बसते, त्यांचे प्रश्न ते सोडवतात. म्हणून क्रांतीनगरमधून मी सर्व महिलांना मी सांगू इच्छिते की काँग्रेस पक्षालाच आपल्याला मतदान करायचं आहे. आणि पूर्ण अंबाजोगाईला पण माझं एक सांगणं आहे, जे सफाई कामगार आहेत यांनी आता डोळे उघडले पाहिजेत. मला सांगा कशी दिवाळी केली माझ्या भावांनो, माझ्या बहिणीनं. सफाई कामगार जे तुम्ही आहात आतापर्यंत किती तुम्हाला पगार आहे? 6-6 महिने, वर्ष तुम्हाला पगारी मिळतात का? तरी हा विचार केलाय? हे नेते जातात तिथं लेटर देऊन येतात तुमच्या देखाव्यासाठी, 2 महिन्याच्या पगारी तुम्हाला पडतात. इतके वर्ष पैसा कुठं जातो तुमचा? याचा विचार करा. आज वेळ आलेली आहे, खाऊन पिऊन निवांत राहू नका. तुम्ही आता तुमचा प्रतिनिधी स्वतः निवडण्याची वेळ आलेली आहे. तुमचा हक्क निवडण्याची ही वेळ आहे, लाचारी करण्याची वेळ नाही. त्याच्यामुळं हे गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आज आपण आपल्या प्रामाणिकपणाने अंबाजोगाई स्वच्छता करतो ना, स्वच्छ ठेवतो ना, त्याचा मोबदला आपल्याला मिळत नाही. कित्येक आया बहिणी माझ्याकडे आल्याने रडत ताई पगारीच नाही, दिवाळी कशी करायची? ह्या नेत्यांना आहे का याचं भान? आज भान तुम्ही जागृत ठेवा आणि मतदान देत असताना तुम्ही आता परिवर्तनाची गरज आहे. जे सर्वसामान्यातला जो आपला नेता आहे, सर्वसामान्याची व्यथा जाणून घेतो, त्यांचे प्रश्न सोडून देतात, असे म्हणजे आमचे बाबा खतीब. त्याच्यामुळे आपल्याला काँग्रेस पक्षालाच मतदान करायचं आहे हे अंबाजोगाईला मी सांगू. 1, 2, 3. सर्वांना सर्वप्रथम माझा जय जिजाऊ, जय भीम, जय लहुजी. आज आम्ही
नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षासहित 20 नगरसेवकाचे फॉर्म लोकशाही या मार्गाने भरलेले आहेत. तरी मी वार्ड क्रमांक 5 ब सर्वसाधारण महिला या ठिकाणाहून अश्विनी सिद्धराम यादव लोमटे नगरसेवक पदासाठी फॉर्म भरलेला आहे. माझ्या वार्डामध्ये नगरसेवक किती होऊन गेले 25 वर्षामध्ये, पण एकाने तरी गल्लीबोळाने जायचं होतं, त्यांचे घरं बघायचे होते. अरे ज्या घरामध्ये जिथे राहतात तिथंच नालीचे गटार आहेत आणि त्या ठिकाणी माझे बंधू भगिनी वडीलधारे हे जेवण करतात, त्यांना राहण्यासाठी साधी जागा नाही. म्हणजे तुम्ही घरकुलाचे पैसे आणता, स्वतःच्या बँकेमध्ये ठेवता, ते वापर करता, त्याचे दुप्पट करता आणि परत रिटर्न सरकारला पाठवता. ही कुठली तुमची दंडमशाही आहे? हे दंडमशाही बदलण्यासाठीच मी प्रभाग क्रमांक 5 मधून निवडणूक लढवत आहे. परंतु या ठिकाणी जर गल्लीबोळांनी जर बघितलं ना, नाले रस्ते एवढे बिकट अवस्था आहे ना, त्या ठिकाणी गटारे असे साचलेले आहेत. त्या ठिकाणी हे सफाई कर्मचाऱ्यांना पाठवतही नाहीत आणि एखाद्याने मुद्दा जर उचलला तर त्यांना तिथे जाऊही देत नाहीत. असे हे सध्याचे सत्ताधारी होते. पण मला एकच म्हणायचं आहे, जे माजी नगरसेवकांनी किंवा माजी नगराध्यक्षांनी केलं नाही ते असोबतीन खतीब बाबा नगराध्यक्ष म्हणून करतील आणि नगरसेवक म्हणून मीही करीन. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माझा हा जो प्रभाग क्रमांक आहे परळी वेस येतो, त्या ठिकाणचे कंत्राटी सफाई कामगार जास्त आहेत नगरपालिकेमध्ये. अरे त्यांनी दिवाळी कशी केली हेच तुम्हाला माहिती नाही. तुम्ही एसीच्या गाडीमध्ये फिरता, तुम्ही फराळाचं खाता आणि हॉटेलमध्ये जेवण करता, पण माझ्या बंधू भगिनींनी आज दिवाळी कशी केली ही फक्त मी माझ्या नजरेने पाहिलेली आहे. आणि त्यांना 5-5 महिने पगार देत नाहीत. म्हणजे तुमची कुठल्या मार्गाने तुमची न्याय व्यवस्था चालू आहे? हे सर्व बदलण्यासाठी मी मतदारांना एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही पैसे घ्या, कारण ते आपलेच आहेत. आपल्याला घरकुल दिलेले नाहीत, कुठल्या योजना दिलेल्या नाहीत, ते पैसे आपलेच आहेत. आपले म्हणूनच घ्या आणि प्रतिनिधी योग्य असा निवडा की तुमच्या बाजूने उभा राहायला पाहिजे आणि कुठल्याही घोर पापाला न बळी पडता. कुणी पैसे देईल, कुणी हॉटेलमध्ये बुक करतील, कुणी चहा पाण्याचे करतील, तुम्हाला आंदोलन धमकी देतील. ह्या घोर पापाला बळी न पडता तुम्ही योग्य उमेदवार निवडा आणि आपल्या गल्लीबोळ्यातल्या ज्या समस्या आहेत ते प्रभाग क्रमांक मध्ये जे पण भावी नगरसेवक जे निवडून येतील त्यांना सांगा. प्रतिनिधी असा निवडा की ते आंदोलनाला म्हणलं तर आंदोलनाला, उपोषणाला म्हणतं उपोषणाला बसला पाहिजे. असाच प्रतिनिधी तुम्हाला निवडावा लागेल. आणि हा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, अण्णाभाऊ साठेंनी दिलेला आहे आणि शिवाजी महाराजांनी स्वराज्य आपल्याला दिले ना, हे दाखवा जनतेला की आपण की कुठल्याही घोर बळी पापाला न पडता आपण हे लोकशाही मार्गाने मतदान करावं. आणि आज जे रॅलीमध्ये आलते हे आमचे जे लोक होते, जे बंधू भगिनी होते, ते निस्वार्थपणाने आलते. बाकीच्या रॅलीमध्ये सगळे स्वार्थी लोक होते, कारण ते पैशावर आले होते. आमचे जे लोक होते हे निस्वार्थी बिना पैशाचे आले होते, स्वखर्चाने आले होते. आणि इथं सगळ्यांचे प्रतिनिधी गेले, पण आमची जी जनता आहे ती आणखी ही बाहेर बसलेली आहे. हे मी एवढं सांगते. आणि काँग्रेस पक्षाचा जो पंजा चिन्ह आहे त्या पंजावर मी निवडणूक लढवत आहे. माझं सामाजिक कार्य बघून असदुद्दीन खतीब बाबा यांनी मला तिकीट दिलं, त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि सर्व भारतीय काँग्रेस पार्टीचे